आपण किती महिने आपण नाट्यगृह बंद ठेवणार आणि काही कॉन्ट्रॅक्टरांच्या हट्टापायी ते नाट्यगृह बंद आहे अशी माझी तक्रार आहे। कारण तुम्हाला सांगतो साहेब, त्या अकॉस्टिकचा विषय होता, अकॉस्टिकच्या विषयासाठी फक्त एवढीच तक्रार होती की तो कॉन्ट्रॅक्टर डिझाईन देत नाही आणि तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर सांगतो मला डिझाईन मिळाली नाही। साहेब, ही कुठली हे कुठलं पद्धत आहे काम करायची? डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी आहे। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह अनेक महिन्यांपासून बंद आहे। नाट्यगृह सुरू होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी अनेक महिन्यांपासून प्रयत्न करतात। किरकोळ कामासाठी नाट्यगृह बंद केले आहे। प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या अडचणींमुळे जाणून बुजून नाट्यगृहाचे काम बंद ठेवलं आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पडला आहे। नाट्यगृह लवकर सुरू करण्यासाठी आम्ही हा प्रश्न महासभेत घेतला आहे। महापौर उपमहापौरांनी नाट्यगृहाची एकत्रित पाहणी करावी आणि नाट्यगृह सुरू करा। भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सभागृहात मागणी केली आहे। आपण किती महिने आपण नाट्यगृह बंद ठेवणार आणि काही कॉन्ट्रॅक्टरांच्या हट्टापायी ते नाट्यगृह बंद आहे अशी माझी तक्रार आहे। कारण तुम्हाला सांगतो साहेब, त्या अकॉस्टिकचा विषय होता, अकॉस्टिकच्या विषयासाठी फक्त एवढीच तक्रार होती की तो कॉन्ट्रॅक्टर डिझाईन देत नाही आणि तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर सांगतो मला डिझाईन मिळाली नाही। साहेब, ही कुठली हे कुठलं पद्धत आहे काम करायची? माझी तुम्हाला विनंती आहे महापौर महोदय, हे नाट्यगृह डोंबिवलीकरांचा अतिशय महत्वाचा विषय, जिव्हाळ्याचा विषय आणि याच्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, माननीय खासदार साहेब असतील, हे सातत्याने पाठपुरावा करतायत। माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यात आपण महापौर मध्ये वैयक्तिक लक्ष घालावं आणि येत्या 2 दिवसामध्ये महापौर उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांनी एकत्रित पाहणी करावी आणि सावित्रीबाई नाट्यगृह पण लवकरच चालू करावी ही विनंती आहे। जो आचार्य यात्रे रंगमंदिराबद्दल विषय निघाला होता त्याच्यानंतर डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी आहे आणि डोंबिवलीतले सावित्रीबाई नाट्यगृह देखील, सावित्रीबाई फुले नाट्यगृह देखील अनेक महिन्यापासून बंद आहे आणि त्याच्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करतायत। प्रशासनाच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या काही अडचणींमुळे जाणून बुजून हे नाट्यगृह बंद ठेवलं जात आहे का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये पडतो। त्याच्यासाठी काल हा विषय महासभेमध्ये आम्ही घेतलाय आणि लवकरच महापौर आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्यासह आम्ही या नाट्यगृहाची पाहणी करणार आहे। डोंबिवलीकर नागरिकांसाठी लवकरच नाट्यगृह खुला करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कटिबद्ध आहोत। राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली।